राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ शिवाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्रीकाड सिद्धेश्वराय नमः। माझ्या परमपूज्य सद्गुरू श्री काड सिद्धेश्वरांना नमस्कार करून आपणा सर्वांना नमस्कार। आज आपण पायीवारीच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्संगामध्ये सम्मिलित आहोत। हे पायीवारीचं 19वे वर्ष आहे आणि निरंतर आपण सर्व मंडळी इथे पायीवारीची व्यवस्था आणि सगळं भोजनाची व्यवस्था करीत आहात। आबा असल्यापासून आपण सगळी इथे व्यवस्था चालते आणि ती निरंतर तशीच चालू आहे आणि ती पुढेही चालू राहील अशीच। आज योगायोग असा आला आहे की पायीवारीचं हा दुसरा दिवस आणि आपले प्रमोद दादांचा आज वाढदिवस आहे। तर आपण सगळ्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। श्री समर्थ सद्गुरू त्यांना उद्दंड आयुष्य देवो आणि अशीच सेवा त्यांच्या हातून घडत राहू अशी सद्गुरूचरणी प्रार्थना। श्री समर्थ त्रिविधा ताप आहेत, त्याच्यापैकी आधिदैविक तापाचं वर्णन करतात। आम्ही जीवनात प्रत्येक प्राणी आल्यानंतर ह्या त्रिविध ताप हे भोगावेच लागतात आणि ह्या त्रिविध तापांपासून कोणाची सुटका होत नाही। मग ह्या त्रिविध ताप आम्हाला भोगायला लागू नये म्हणून काय केलं पाहिजे, तर त्या संदर्भात समर्थ हे त्या त्रिविध तापांची लक्षणं सांगतात की काय काय तापामध्ये आहे। समजा आध्यात्मिक आहे, आधिभौतिक आहे आणि आधिदैविक आहे। आध्यात्मिक ताप जे काय शरीरातून आम्हाला येणारे आजार, समर्थ म्हणतायत की जर आम्हाला ते माहिती असतील तर त्याच्याविषयी आम्ही काय कशाच्या आधाराने ते होतंय, काय त्याला निमित्त आहे, हे सगळं जाणून आपण तशा पद्धतीचं आपलं कर्म करू, ह्यासाठी ते त्रिविध तापांचं वर्णन करतात। मग आध्यात्मिक काय आहे, आधिदैविक काय आहे आणि आधिभौतिक काय आहे, ह्या संदर्भात थोडक्यात आपण पाहू आणि सांगता करू। तर आध्यात्मिक ताप ज्या तापामुळे आपल्याला शरीरातून उत्पन्न होणारे आजार अनेक असतील, त्यामध्ये ताप असेल, सर्दी असेल, खोकला असेल, इतर काही गोष्टी आहेत ज्यामध्ये अनेक मोठे दुर्धर आजार आहेत, कर्करोगासारखे, मधुमेहासारखे, इतर सगळे हे जे आजार मोडतात त्याच्यामध्ये अनेक लिस्ट आहेत। हे सगळे आध्यात्मिक जे आतून निर्माण होतात आपल्या शरीराद्वारे, ही जी काय लिस्ट आपल्याकडे आहे आजारपणाची, स्वतःच्या शरीरातून निर्माण होणाऱ्या रोगांची, ती सर्व आध्यात्मिक तापामध्ये मोडते, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो। ताप म्हणजे त्रास थोडक्यात। आणि पुढे ते म्हणतात की आधिभौतिक, आता भौतिक जगातून आम्हाला भौतिकातल्या गोष्टीतून, प्राण्यांमुळे, पक्ष्यांमुळे किंवा इतर व्यक्तींमुळे होणारे त्रास, मग काही असू शकतो। आम्ही जातोय अनेक ठिकाणी आणि तिथे अपघात होतात वेगवेगळ्या पद्धतीचे। मग अपघाताचे प्रकार आहेत, कोणी झाडावरनं पडेल, कोणी गाडीने हे होईल, कोणी अन्य कारणामुळे, कोणीतरी सर्पदंश करेल किंवा एखादा श्वापद, जंगली श्वापद आपल्याला तिथे हे करेल। ह्या ज्या पद्धतीचे भौतिक गोष्टीतून होणारा जो ताप आहे शरीराला, त्याला आधिभौतिक ताप असं म्हणतात। आणि जो सगळ्यात आता जो निरूपण सांगतात समर्थ, तो समर्थ निरूपण सांगतात आधिदैविक ताप। हा दैविक ताप आपण आपल्या ह्या जीवनामध्ये जे काही कर्म करू त्या कर्माचं ह्या जन्मात नाही, तर जसे कर्म असतील तशा पद्धतीचा आम्हाला ताप दिला जातो, त्याला यमयातना असं म्हणतात। त्याला आधिदैविक, ज्या दैवाच्या योगामुळे आम्ही काय कृत्य करतो, इथे समर्थ म्हणतात की अनेक जो कोणी व्यक्ती आहे, कशा पद्धतीचं त्याचं कार्य आहे, कशा पद्धतीने समाजाशी वागतोय, मग ग्रामाधिपती, देशाधिपती, आणखी अनेक सगळे सांगतात की कोण कुणाशी दंड आपल्या व्यवहारात बघतो
की आपल्या तालुक्याच्या ठिकाणी एक दंडविधान आहे, न्यायालय आहे, तर त्या ठिकाणी ते पाहतो. तालुक्याच्या स्तरावरचं, पुढे जिल्ह्याच्या स्तरावरचं एक न्यायालय आहे. आणि हे सगळं न्यायालय कशासाठी आहे की आपल्याला त्या व्यक्तीचे गुन्हे त्याच्या पद्धतीची शिक्षा त्यांना दिलं, त्याच्या पुढचे अपील आपण करतो वेगवेगळ्या पद्धतीचं. मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीतून प्रत्येकाला तो अधिकार दिल्यानंतर तो खुद्द न्यायालय किंवा राजाच जर चुकला तर त्याला म्हणतात की देव त्याला शिक्षा करतो. पण त्याचबरोबर आमचे जर वाईट कृत्य असतील तर त्याची जी आम्हाला शिक्षा होते त्याला आधी दैविक ताप असं म्हणतात. हे झालं त्रिविध ताप. म्हणून एका ठिकाणी समर्थ म्हणतात, म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात की त्रिविध तापांची झाली बोळवण. ह्या त्रिविध तापांची कधी बोलवण होते, म्हणजे निरोप घेतला जातो, या त्रिविध तापांपासून सुटका होते जेव्हा सद्गुरूंचे चरण, वैष्णवांचे चरण आम्ही धरतो तेव्हा. हे सत्संग कशासाठी, ह्या त्रिविध तापाच्या त्रासातून मुक्तता होण्यासाठी. म्हणजे आपल्याला होत नाही का, आम्ही सत्संग करतोय, इतक्या वर्ष करतोय, गुरुचं सानिध्य आहे, आणि तरीही आम्हाला होत आहेच. मग तो ताप जाणार कधी, तर एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होईल. कुणाची, हरीची कृपा झाली, माझ्या सद्गुरूची कृपा झाली तर त्याचा नाश होईल. पण त्यासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे, त्याची कृपा कधी होणार. महाराज म्हणतात ते तू कर आणि पहा. काय काय कर, तर मी काय सांगितलंय, गुरुने काय सांगितलंय ते जोपर्यंत तू करीत नाहीस तोपर्यंत गुरूंची कृपा होत नाही. म्हणून आपण जोपर्यंत गुरुने सांगितलेलं जी साधना आहे, जे ज्ञान आहे, त्याचं नित्य स्मरण करून, मनन निदिध्यास सतत त्याची आठवण करून, मी आत्मा कसा आहे, महाराज म्हणतात मी आत्मा आहे, आपण सर्व आत्मस्वरूप आहोत. मात्र आम्ही जोपर्यंत मी कसा आत्मा आहे हे त्याने दिलेल्या बोधाचं सतत निदिध्यास करीत नाही तोपर्यंत निश्चय होत नाही. आम्ही म्हणतो की मी आत्मा आहे, पण हे झालं फक्त आमचं बोलणं. प्रत्यक्षात कृतीची जेव्हा निश्चय आहे का आमच्याकडे, एखाद्या गोष्टीचा निश्चय आमच्याकडे कधी येतो, जेव्हा ती सातत्याने ती गोष्ट आम्ही करतो. लहान असल्यापासून ऐकतो की ही माझी आई आहे, हे बाबा आहेत, तो निश्चय ऐकून ऐकून हे माझे काका आहेत, हे आजोबा आहेत, ही आजी आहे, हे अमुक आहेत. हे निश्चय कशामुळे झाला, कोणीतरी आम्हाला सांगितलं, सतत सांगितलं हे काका आहेत, हे आजोबा आहेत, हे बाबा आहेत. आणि हे जेव्हा लहान मुलावर सतत सतत ते आघात केले जातात, म्हणजे काय, त्याला सांगितलं जातं की बाबा हे असं आहे, ह्याला मामा म्हणतात, ह्याला काका म्हणतात. आणि एकदा तो मोठा झाला की त्याच्या मनात तो फिक्स, त्याला कुणी सांगितलं उद्या हे मामा नाही काका आहे, नाही मामाच, तो काय बदलत नाही. कशामुळे झालं, सततच्या सांगण्याने आणि त्याने केलेला निश्चय की अरे मामा आहे, माझे बाबा सांगतायत हा मामा आहे तर मामा आहे. तसेच माझे गुरु सांगतायत मी आत्मा आहे, पण मी आत्मा ह्याच्याविषयीचा निश्चय होण्यासाठी मी किती वेळा त्या आत्मपणाचं ध्यान करतो किंवा आत्मपणाची आठवण करतो. म्हणून सद्गुरू म्हणतात हा सत्संग कशासाठी, मी आत्मा आहे हा निश्चय होण्यासाठी, पक्का निश्चय. एकदा निश्चय झाला मी आत्मा आहे की कोणीही काही बोलला तरी माझ्यावर काय फरक होणार आहे की नाही, तू कुठला आत्मा काय म्हणतोस काहीतरीच. आम्ही लगेच जरा कोणी आमच्या ज्ञानाच्या विरोधात काही बोलला की आमचं ज्ञान तिथे डगमळतं. जिथे ते ज्ञान डळमळत नाही, कोणीही काही बोललं तरी, ते झालं निश्चय. मग तो निश्चय कशामुळे होणार, तो निश्चय सततच्या सद्गुरूच्या सत्संगाद्वारेच. जर आमचा सत्संग सतत असेल, सतत सत्संग करीत असू आणि गुरुने सांगितलेलं ज्ञान सतत आठवून तशा पद्धतीची उपासना साधना आम्ही करीत असू नित्याची, तर आमचा तो निश्चय होतो. आणि ज्यांचा निश्चय होतो त्या निश्चयापासून ते कधीही ढळत नाहीत, खाली येत नाहीत. काहीही हो, समाज काही म्हणो, कितीही अपमान करो किंवा कितीही काही करो, त्यांच्यामध्ये काही फरक का, निश्चय. मग हा निश्चय आमच्याकडे जर व्हायचा असेल, आमच्यामध्ये तो निर्माण होण्याचा असेल, तर आम्ही सतत सद्गुरूंनी सांगितलेल्या बोधाची आठवण केली पाहिजे. ते बोध आहे मी आत्मा आहे. म्हणून हा सत्संग हे जी पायीवारी आधी कशासाठी आहे. आता वाहने नाहीत का,
एक तर नवविधा भक्तीतली आमची ज्या भक्तीच्या पायऱ्या आहेत त्या पायरीच्या अनुसार एक चालण्याची त्यातली एक भक्ती आहे की आमचा गुरुविषयीचा भाव काय आहे. गुरुने सांगितलेलं अर्चन काय करतोय आम्ही गुरुला, अर्चन एक भक्ती आहे. पण आम्ही काय भाव व्यक्त करतोय गुरुविषयी, गुरुने सांगितलेलं जर आम्ही पालन करत असू, जे काय असेल ते त्यांच्या शब्दात पडू न देणारे जर आम्ही शिष्य असू, तर गुरुने सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रमाण मानली पाहिजे. हे शिष्याचं आपलं काम. मग त्या नवविधा भक्तीतली ही एका भक्तीतली एक छोटीशी गोष्ट आहे, तिला आपण पायवारी म्हणतो. ज्या भौतिकातल्या बाकीच्या लोकांना वाटत असेल की हे काय आहे, विशेष काय नाही, आता सगळी वाहनं आहेत, सगळं आहे, उगाच शरीराला त्रास द्यायचं काय नाही. हा जो काही त्रास आपल्याला वाटतोय हा वरकरणी ठीक आहे, बरोबर आहे, त्रास होणार शरीराला. एक विशिष्ट ह्याच्यानंतर चालवली, ज्याच्यात चालण्याची क्षमता 5 किलोमीटर आहे, त्याला 10 किलोमीटर चालवली तर त्याला त्रास होणार. मग हा कशासाठी, तर तिथून प्रपंचात आम्ही 24 तास आहोत. परमार्थात काय करतो, परमार्थाला वेळ किती, सकाळचा अर्धा तास किंवा संध्याकाळी उपासना काय असेल तेवढाच. बाकी सगळा वेळ आमचा कशासाठी आहे, प्रपंचासाठी. आणि म्हणतो आमचा निश्चय होत नाही. 24 तास महाराज म्हणतात जोपर्यंत त्याचं ध्यान होत नाही, त्याची आठवण होत नाही, तोपर्यंत निश्चय का होत नाही. आणि तो निश्चय होण्यासाठी हे काही दिवस असतात जेव्हा आम्ही ह्या संसाराच्या प्रपंचाच्या सगळ्या व्यापातून भानगडीतून एक बाहेर पडतो आणि परमार्थासाठी, फक्त निव्वळ परमार्थासाठी वेळ देतो. त्याच्यामध्ये शरीराला श्रम होतो पण मनाला एक आनंद मिळत असतो आध्यात्मिक. तो मात्र वरकरणी कुणालाही कशाही पद्धतीच्या मापदंडाने तो दिसत नाही. तो प्रत्यक्ष जाणाऱ्या सहभागी होणाऱ्या व्यक्तीला तो आनंद काय आहे तो उपभोगता येतो. आणि तो आनंद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर खरीखुरी गुरूंवरची निष्ठा असली पाहिजे. आणि ती निष्ठा प्रबळ असेल तर मग गुरुने सांगितलेले प्रत्येक कार्य आमच्या हातून अगदी चांगलं होतं. म्हणून आपण सगळे जुने जाणती मंडळी मोठ्या बाप्पांपासूनची आहात. त्यामुळे आम्ही काहीतरी वेगळं काहीतरी ज्ञान सांगणे हे महाराजांनीच सांगितलं आहे. मी फक्त एक पोपट आहे, महाराजांनी सांगितलं तेच ज्ञान फक्त रिपीट करतो आहे. माझ्याकडेही त्याचा काही निश्चय नाही. पण निश्चय होणार नाही का, आम्हाला सगळ्यांना निश्चय होऊ शकतो, मात्र आमच्या गुरूंवरती आमचा विश्वास पक्का. म्हणून आपण सगळ्यांनी आपापले, जरी कोणी वेगळे गुरु असले किंवा आपले सद्गुरू समर्थ सिद्धेश्वर स्वामीजी असले तरी त्यांच्यावर निश्चय, पूर्ण निश्चयाने, विश्वासता निरूपणी मुक्ती लाभे तत्क्षणी. महाराज अगदी जोर देऊन सांगायचे की त्या क्षणाला मुक्त आहे, मी आत्मा म्हणा. हा निश्चय होत नाही म्हणून आम्हाला मुक्तीची तत्क्षणीची व्याख्या कळत नाही का, तर निश्चय नाही. तो निश्चय झाला त्या क्षणी मुक्त. म्हणून आपण सतत हे सत्संग कशासाठी, हा निश्चय होण्यासाठी. बस मी आत्मा आहे हा निश्चय आमचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे सतत चालूच ठेवलं पाहिजे. आणि जरी झाला तरी ही गुरुभक्ती सोडली नाही पाहिजे. म्हणून आपण असंच सत्संग, सेवा आणि नामस्मरण करीत राहूया. आणि असाच सत्संगामध्ये जास्त सम्मिलित होऊन जास्तीत जास्त आपल्या गुरुचं भजन वाढवूया. आणि अशीच सद्बुद्धी, सत्शक्ती सद्गुरू भगवंत तुम्हा आम्हा सर्वांना देव, अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वरा.